माझ्याकडे ही आता टोमॅटो प्लॉटची 4 एकर क्षेत्र आहे. द्राक्षाच्या अँगलिंगमध्ये हे लावलेलं आहे. त्याच्यानंतर मी ही पीक जवळजवळ 3 वर्षापासून करतोय. पण या वर्षी या टोमॅटो पिकाला इतक्या समस्या आल्या की सुरुवाती लावल्यापासून खूपच पाऊस होता. त्या पावसामध्ये हा टोमॅटो लावला, सलग 2 महिने पाऊस हा चालूच राहिला. हा पाऊस चालूच राहिल्यामुळे खूप 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 मेहनत घ्यावी लागली मला या प्लॉट रिकव्हर करण्यासाठी. याच्यावर अनेक समस्या आल्या, अनेक रोग आले. पण त्याच्यानंतर आमची खैरनार साहेबांची ओळख झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला ते ॲमिकोची किट, संपूर्ण ही किट वापरण्यास सांगितली. ती किट वापरली. हा प्लॉट अक्षरशः पूर्ण खराब झालेला होता. म्हणजे काहीच नव्हतं, पूर्ण ब्लाइटने त्याच्यावर फुल अटॅक केलेला होता. पण ही किट सोडल्यानंतर त्याने एकदम अशी ग्रोथ पकडलेली. हे बॅक्टेरिया वाढल्यामुळे आणि आज तुम्ही बघताय खूप आता वरती पण खूपच सेटिंग छान येतंय. खाली माल पिकलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही व्यायाम वापरलेलं आहे ॲमिकोचं. त्याच्यानंतर स्पार्कर पी त्याचा स्प्रे झालेला आहे आणि खूपच छान रिझल्ट आलेले आहेत तुमच्या. हा पहिला तोडा हा माझा जवळजवळ 30 कॅरेटचा गेलेला आहे. आता दुसऱ्या तोड्याला जवळजवळ 100-125 कॅरेटपर्यंत माल निघेल. दुसऱ्या तोड्यापासून आमची रुटीन चालू होईल आणि आमचा खर्चही वसूल होऊन आम्हाला काहीतरी उत्पन्न मिळेल. आणि या प्रॉडक्टमध्ये खरोखर दम आहे, म्हणजे ते अमृतच आहे या झाडासाठी, मी असं म्हणतोय. आणि याप्रमाणे आम्हाला पुढचाही माल जवळजवळ 2 महिने हा प्लॉट चालेल. हे जवळजवळ मी हा प्लॉट पूर्ण पावसातच लावलेला आहे. आणि माझ्या शेजारी एक शेतकरी, त्याने आम्ही बरोबरच प्लॉट लावलेले आहेत, पण त्याचा प्लॉट हा अक्षरशः पूर्ण खराब झालेला आहे पावसामुळे. आज म्हणजे त्याची कुठलीही ग्रोथ नाहीये त्या प्लॉटमध्ये. आणि हे किट वापरल्यामुळे माझा प्लॉट आज सुस्थितीत आहे, चांगल्या स्थितीत आहे आणि मला चांगले पैसे मिळतील याच्यामधून असं वाटतंय. आणि हे बॅक्टेरिया वापरल्यामुळे झाडावर कुठल्याही प्रकारचा रोग आलेला नाही. फळही आज म्हणजे चांगल्या स्थितीत आहे. सगळा हा जो खर्च आहे माझा संपूर्ण निघून येईल आणि शेतकऱ्यांनी हे प्रॉडक्ट वापरावं. इतक्या पावसात सुद्धा इतके छान फळ आलेले आहेत. कुठल्याही प्रकारचा फळावर डाग नाही. एकदम शायनिंगचा माल हा लागलेला आहे या झाडांना. इतक्या पावसात सुद्धा म्हणजे पानाची शायनिंग ही तशीच आहे. कुठल्याही प्रकारचा झाडावर रोग नाही. म्हणजे सगळं काही व्यवस्थित आहे. खालून म्हणजे अन्नद्रव्य भरपूर हे अपटेक होतंय हे बॅक्टेरिया वापरल्यामुळे.